नमस्कार. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी सावनी तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ना एक आपण छोटंसं काम करूया. आपल्या सगळ्यांच्या हातात फोन असतीलच. त्या फोनमध्ये जाऊन बॉस किंवा सीईओ किंवा को फाउंडर यासारखे शब्द आपण सर्च करूया. त्याच्या स्टॉक इमेजेस आपल्याला येतील. आता या स्टॉक इमेजेस बघत असताना जोपर्यंत एका बाईची इमेज येत नाही तोपर्यंत स्क्रोल करत राहा. स्क्रोल करायचा कंटाळा आला की थांबा आणि या कार्यक्रमाकडे परत वळा, कारण आज आपल्या सोबत आपल्याशी गप्पा मारायला आपल्याशी बोलायला आहेत सविता मोडक मॅडम, ज्या एक्साइट नावाच्या कंपनीच्या को फाउंडर आणि COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. नमस्कार मॅडम. नमस्ते. मी थोडक्यात मॅडमची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते. मॅडमचा मुंबईत जन्म झाला पण सगळं शिक्षण मॅडमचं पुण्यात झालं. सेंट जोसेफ्स हायस्कूलमध्ये मॅडमचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये मॅडमनी BA इकॉनॉमिक्स केलं. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट रिसर्चमधनं मॅडमनी MBA केलं आणि त्यानंतर मॅडमच्या करिअरला एक ग्राफ मिळाला आणि करिअरला फुलफ्लेज सुरुवात झाली ती मुंबईमध्ये 1984 पासून. डायनर्स क्लब, लिंटास ॲडव्हर्टायझिंग, कॉन्ट्रॅक्ट ॲडव्हर्टायझिंग, स्टँडर्ड चार्टर्ड सारख्या महत्त्वाच्या कंपनीजमध्ये एक खूप मोठा रोल सुद्धा निभावलेला आहे. आणि आज आम्ही खूप खूप लकी आहोत मॅडम की आज आम्हाला तुमच्याशी बोलता येणार आहे. थँक्यू. कसा तुमचं लहानपण गेलं? ॲक्च्युली माझं लहानपण मी अशा फॅमिलीमध्ये वाढलेली आहे जिथं माझे आई वडील, माझे काका काकू, आजी आजोबा सगळे आमच्याकडे मुलींना खूप एन्करेजमेंट मिळालेली आहे की तुम्ही तुमच्या जे करायचं आहे ते तुम्ही करा आणि यशस्वी व्हा. तर ते असं ध्येय ठेवून आम्ही शिकलो आणि खूप शिकायला आम्हाला संधी मिळाली. कधी आम्हाला आईवडिलांनी असं प्रेशर टाकलं नाही की आता हे कर ते कर. मी आता 10वीमध्ये पहिल्या 100मध्ये आलेले होते. स्कॉलरशिप्स मिळाल्या होत्या तरी मला जे करायचं होतं ते केलं, म्हणजे BA इकॉनॉमिक्स. आधी एक असं वाटत होतं की मी IAS करावं, पण काही कारणामुळे मला नंतर ते नको वाटलं आणि मी MBA परस्यू केलं. कधी मला घरनं असं काही क्वेश्चन नाही झालं की तू का करतेस असं वगैरे वगैरे. बरं, पुण्यासारख्या ठिकाणी त्या काळी मी 84चं बोलते MBA केल्यानंतर मला जे सेल्स मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन झालं माझं त्याच्यामध्ये, आणि मला इंजिनिअरिंग कंपनी जॉईन नव्हती करायची. तर त्याच्यामध्ये मला खूप कमी वाव होता पुण्यात. मी मुंबईला आले आणि मी वर्किंग विमेन्स हॉस्टेलमध्ये राहिले. 5 वर्ष वर्किंग विमेन्स हॉस्टेलमध्ये राहिले आणि काम करत होते मी एकटी राहून. तर त्याचं तेव्हा जे स्वावलंबन असं आलं की इतके पैसे मिळत आहेत, घरनं काहीही पैसे घ्यायचे नाहीत आणि त्या पैशांमध्ये मॅनेज कसं करायचं हे तेव्हापासून मॅनेजमेंटची माझी सुरुवात झाली. म्हणजे एकदा मी ट्रेनमधनं जात असताना, दररोजचा ट्रेनचा प्रवास, माझं पूर्ण पाकिट पिक पॉकेट झालं. माझं फर्स्ट क्लासचा पास होता, त्याच्यामध्ये पैसे सगळं आणि बापरे पूर्ण 3 महिन्याचा पास. मग मी सेकंड क्लासने गेले. ते सगळं मला आठवतं आणि ते सगळं मला ना ॲज यू से की सुदृढ केलं त्यांनी की पुढे जाऊन ह्या अशा अजून महत्त्वाच्या किंवा अजून पेचीदा गोष्टी होऊ शकतात आयुष्यामध्ये. वरकरणी बघायला असं सगळ्यांसारखं सर्वसामान्य असं तुमचं बालपण आहे. छान परिवार, शाळा, कॉलेज अशा पद्धतीने. पण हा जो लिडरशिपचा किडा तुमच्यात आहे की आता तुम्ही इतक्या सक्सेसफुली ही संस्था चालवू शकताय, तर हे लिडरशिपचं तुमच्यात बीज ते कुठून आलं? मला एक आठवत आहे इन्सिडेंट. मी MBA करताना त्यावेळेला या कंपन्या, म्हणजे एक मार्क क्वेस्ट म्हणून एक हे होतं प्रोग्रॅम, त्याच्यामध्ये विप्रो वगैरे सारख्या कंपन्या, पार्ले, विप्रो त्यावेळेच्या आल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक आमचे ग्रुप्स केले होते आणि त्या ग्रुप मला एक त्यांचा बिझनेस चॅलेंज दिला होता. आणि विप्रो ह्या कंपनीनी, आता मला आठवत नाही काय, पण त्यावेळेला जे आम्हाला सर्वे करायला लागला पूर्ण मार्केटमध्ये आणि त्या सर्वेचे फाइंडिंग्स, मग तो जो त्यांचा बिझनेस प्रॉब्लेम होता त्याचं सोल्युशन आम्हाला काढून ते प्रेझेंट करायचं होतं.
आणि त्यावेळेला आमच्या ग्रुपमध्ये काहीतरी 5-6 मेंबर्स होते. ओके, सगळ्या मुलीच होत्या इफ आय एम नॉट मिस्टेकन. हां, पण त्याची मी लीड घेऊन मी प्रॉपरली सगळं ते प्लॅन केलं, कसं काय करायचं, आणि शेवटचं प्रेझेंटेशन पण मी केलं आणि आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं. अरे वा. विप्रोचे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते आणि त्यांनी आम्हाला ते बक्षीस दिलं. म्हणजे दरवेळेला मी असं पाठी बसून समोरचा माणूस काय सांगतो तो एक्झिक्यूट करा असं नाही कधी केलेलं. स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये मी खूप रिप्रेझेंटेशन केलेलं आहे स्पोर्ट्समध्ये. तेव्हा मी स्पोर्ट्स टीमची कॅप्टन पण राहिलेली आहे. आता कॅप्टन म्हणताना खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते. लीडरशिप कॅन बी ऑल्सो इक्वल टू म्हणजे इंडिपेंडन्स इन थिंकिंग, विचार. तो एक लीडरशिपचे बीज निर्माण करतं की तुम्हाला स्वतःचा विचार करता यायला पाहिजे आणि ते विचार दुसऱ्यांना मांडून त्यांना कन्व्हिन्स करणं हे पण महत्वाचं आहे. दॅट इज व्हॉट इज लीडरशिप. हे नुसतं तुम्ही एकटे पुढे चालून लीडर नाही होऊ शकत, सगळ्याला बरोबर घेऊन जायला लागतं. आणि नंतर मी लग्न करून पण मुंबईत राहिले आणि लग्नासाठी सुद्धा आईवडिलांनी प्रेशर नाही केलं. जेव्हा मला करायचं होतं, मी तयार होते, तेव्हाच मी लग्न केलं. अरेंज मॅरेज होतं माझं, पण त्यावेळेला सुद्धा माझ्या नवऱ्याने सुरुवातीपासनं तो माझ्या पाठीशी होता आणि तो पाठीशी असल्यामुळे मला करिअरमध्ये कधी असं पाऊल पाठी ठेवायला लागलं नाही आणि त्याचं मी खूप खूप म्हणजे आभारी आहे. खूप वर्ष नोकरी केल्यानंतर मला मुलगा झाला, तरी पण माझ्या आईवडिलांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी खूपच मला सपोर्ट केलं. ते येऊन राहिले माझ्याकडे, स्वतःचं घर सोडून राहिले. आम्ही ठाण्याला होतो त्यावेळेला. मी 12-12 तास घराच्या बाहेर असायची. बट ॲट सम पॉईंट काय झालं की त्याला खूप सर्दी खोकला व्हायला लागला मुंबईच्या, ठाण्याच्या हवेमुळे. मग डॉक्टरनी सांगितलं तुम्ही चांगल्या हवेच्या ठिकाणी जा. तेव्हा पुण्याची हवा खूप छान होती. मग मी म्हटलं की असं हे काहीतरी कधी कधी डिसिजन्स घ्यायला लागतात. माझा खूप छान सक्सेसफुल जॉब होता स्टँडर्ड चार्टर्ड बँकमध्ये. मी रिझाईन केलं आणि मी पुण्याला गेले. अच्छा. आणि त्यावेळेला मी फ्रीलान्सिंग केलं 2 वर्ष. जे मी करत होते तेच करत होते मी. आत्ता जी माझी पार्टनर आहे उमा व्यंकटरामन, ती त्यावेळेला ICICI बँकमध्ये होती. तिच्याबरोबर मी काम केलं आणि फ्रीलान्सर म्हणून. आणि त्याच्यानंतर मग ते काम झाल्यानंतर तिला पण थोडा कॉर्पोरेट कल्चरचा कंटाळा आला आणि मग आम्ही दोघींनी ठरवलं की आपण एक कंपनी काढावी जे आपण एक्सपिरियन्स करतोय, जे काम आपण करतोय. तेव्हा पण माझ्या नवऱ्याच्या कंपनीने खूप सपोर्ट केला मला. आधी त्यांच्या कंपनीच्या खालती आम्ही छत्रछायाखाली चालू केलं काम आणि मग आम्ही आमचं स्वतःचं आहे. ते एक मोठं पाऊल होतं. एक तर नोकरी सोडणं, कॉर्पोरेट नोकरी सोडणं आणि दुसरं स्वतःचा धंदा चालू करणं. म्हणजे ते खूप रिस्क होती आणि मी म्हणते थोडंसं सॅक्रिफाईस पण केलं मी त्या पॉईंटला. पण मी जेव्हा बघते पाठी तेव्हा मला इतका आनंद होतो की मी ते केलं आणि आत्ता जी आहे मी पोझिशनला, आपापल्या सहकष्टामुळे आणि सॅक्रिफायसेसमुळे, आणि नाईस, खूप छान वाटतं. पण म्हणतात तसं लक फेवर्स दोज हु आर ब्रेव्ह. हो. तर तुम्ही त्या काही ब्रेव्ह स्टेप्स घेतल्यात. हो. त्याच्यापैकी एक महत्वाची स्टेप म्हणजे तुमची एक्साईट नावाची कंपनी तुम्ही सुरू केली. फायनान्स क्षेत्रामध्ये अशा प्रकारची कामं आपल्याला फार कमी बघता येतात. त्याच्यात सुद्धा विमेन लेड फर्म्स आपल्याला फार कमी. तर काय प्रकारचं काम आहे तुमचं, याबद्दल थोडं आम्हाला सांगू शकता? आमची पहिलं एक्साईट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. ती प्रॉडक्ट कंपनी आहे. आम्ही स्वतःचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डिव्हेलप करून प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत. म्हणजे जे काय आम्ही तयार केले ते आमचं स्वतःचं आहे. आम्ही दुसऱ्या तिसऱ्याकडनं प्रॉडक्ट घेऊन मग ती एकत्रित करून सर्व्हिस नाही करत. ओके. सो आम्ही जेव्हा उमानी आणि मी जेव्हा कामं केली स्टँडर्ड चार्टर्ड बँकमध्ये, तेव्हा जे यू कॅन से ते थोडंसं तिथनं जे निर्माण झालं आमचं अंडरस्टँडिंग किंवा रीड, ते आम्हाला कळलं की भारतामध्ये जो डेटा आहे, इन्फॉर्मेशन म्हणतात ना, बँकांमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये, तो इतका खराब असतो. त्या काळीसुद्धा, आत्तासुद्धा, जरी तुमचं जेवढं आपण डिजिटल होतंय ना तेवढा आपला डेटा खराब होत जातोय. कारण आपण पटपट देतो, शॉर्टकट्स मारतो. आता फ्लॅट नंबरला FLT लिहितो, कधी FLAT लिहितो. हे सगळं जे वेगवेगळे प्रकार आपल्या बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये जे जातात बँकांमध्ये, इन्शुरन्समध्ये, आपण जेव्हा अकाउंट उघडतो, लोन्स घेतो,
इन्शुरन्स पॉलिसी घेतो आणि तसंच जे लोक जे ऐकतात फोनवरती तसंच डेटा एंट्री करतात, तसंच फॉर्ममध्ये भरलं जातं, तसे शॉर्ट फॉर्म जातात. त्याच्यामुळे जे ट्रान्झॅक्शन सिस्टम्स असतात बँकेचे, इन्शुरन्स कंपनीचे, तो डेटा असाच खराब डेटा पुढे 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 जात राहतो. आणि हल्लीच्या काळी जेव्हा फ्रॉड किंवा आपलं हे अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणा, हे जे प्रकार किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करायचं सरकारचं वगैरे जे खूप मोठे प्रयत्न चाललेले आहेत आणि नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणा, NPA म्हणा, हे कमी करायचे बँकांना किंवा पॉलिसीचं एक्सपोजर कमी करायचे इन्शुरन्सच्या कंपन्यांना, त्याच्यामध्ये जो हा बेसिक डेटा आहे त्याच्यावरती ॲनालिटिक्स करणं फार महत्त्वाचं झालं आहे. ते ॲनालिटिक्स म्हणजे तो डेटा अंडरस्टँड करून त्याच्यामधनं काय तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी कळून येतात एका नवीन कस्टमरबद्दल किंवा एका एक्झिस्टिंग कस्टमरबद्दल. तो एक्झिस्टिंग डेटा आम्ही काढतो बाहेर, जिथं कुठे तो आहे तो मर्ज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कोणीतरी, सपोजिंग माझंच नाव घ्या सविता मोडक, माझे दोन अकाउंट्स आहेत. एक सेव्हिंग्ज अकाउंट आहे, एक माझ्या नवऱ्याबरोबर जॉईंट अकाउंट आहे आणि एक FD आहे. हे 3 अकाउंट्स आम्ही एकत्रितपणे त्या बँकेला दिसू शकतात असा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आणि ते काय होतं, पॉझिटिव्ह साईड इज माझ्या सेव्हिंग्जमध्ये पैसे भरपूर आहेत, जॉईंट अकाउंटमध्ये अगदी कमी असतील, पण माझे FDs पण खूप आहेत. तर हे एकत्रितपणे बघितलं, त्याच्याबरोबर माझं वय काय आहे, सपोजिंग मी 35 वर्षाची आहे, माझ्या नवऱ्याचं वय 40 आहे, ऑटोमॅटिकली जनरली स्पीकिंग ॲनालिटिक्स कळतं की हे म्हणजे दे आर कॉलेज गोईंग चिल्ड्रन असू शकतात किंवा शाळेत शिकणारी, तर त्यांना एज्युकेशन लोनची गरज असू शकेल. दीज आर द ॲनालिटिक्स पॉईंट्स दॅट वी कॅन गेट. पण का पॉसिबल होतं, आमचे तिन्ही अकाउंट्स एकत्र दिसत आहेत म्हणून, वेगळे दिसत असं. ऑन द नेगेटिव्ह साईड, लोन्स देताना सपोजिंग मी एका लोनला अप्लाय करते आहे, तर मी आधी लोन घेतलं आहे का त्या बँकेकडनं, माझी इन्शुरन्स पॉलिसी आहे का आधीची, बरं आहे नाही आहे ठीक आहे, पण त्यावेळेला माझं एक्सपोजर किती आहे त्या पॉलिसीला, बरोबर, किंवा मी लोन जर घेतलं तर मी नीट फेडलं आहे का, ही हिस्ट्री जर मी काढली नाही आधीची. आता ॲडिशनल सरकारने मॅन्डेट केलेलं आहे, म्हणजे कंपल्सरी केलं आहे सगळ्यांना की तुम्ही बघा की नेगेटिव्ह लिस्टमध्ये कोणाचं नाव नसतं, टेररिस्ट लिस्टमध्ये कोणाचं नाव नाही आहे, कॉर्पोरेट लोन असलं तर ही कंपनी नेगेटिव्ह लिस्टमध्ये नाही आहे, बरोबर, ROCच्या लिस्टमध्ये. हे सगळं आम्ही डेटा घेऊन तो एक डेटाबेसमधनं करतो. आमचं मेन प्रॉडक्ट जे आम्ही केलेलं आहे त्याचं नाव आहे डिडुप्लेक्स. डिडुप्लेक्स इज अ मॅचिंग टूल, व्हेरी इंटेलिजंट. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, AI आणि मशीन लर्निंग ड्रिव्हन. ओके, हे वापरून, हे टेक्नॉलॉजीज वापरून आम्ही प्लॅटफॉर्म जे तयार केलेले आहेत तो डेटा आम्ही आणतो आणि इंटेलिजंटली मॅच करतो. एक्झॅक्ट मॅचेस फार सोपे असतात, म्हणजे आधार कार्डवरती मॅच करणं हे सोपं. आम्ही इनएक्झॅक्ट मॅचेस, नियर सिमिलर मॅचेस, म्हणजे जे फ्रॉड करणारी लोक आहेत किंवा चुकून माकून आपल्याकडनं पण चुका होतात, ते आम्ही करेक्ट करून ते बँकेला, इन्शुरन्स कंपनीला एकत्र चित्र करतो. आणि A इज रिलेटेड टू B, B इज रिलेटेड टू C, सो A कॅन बी रिलेटेड टू C. हे सगळं जे चित्र आहे ते आम्ही दाखवतो. दॅट इज व्हॉट आवर प्रॉडक्ट डज. म्हणजे थोडक्यात समजायला गेलं, अगदी रुडमेंटरी अंडरस्टँडिंग माझं आहे तसं बघायला गेलं तर थोडक्यात प्रत्येकाच्या आपल्या माहितीमध्ये काहीतरी छोट्या उणिवा असतात. हो, त्या उणिवांमुळे बँकांना कदाचित बरोबर डेटा जात नाही. तर ह्या दोघांमध्ये एक ब्रिज करण्याचा आणि रिस्क दोघांच्याही बाजूने कमी करण्याचा आणि जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी तुमचं हे आहे. करतो. यामध्ये सतत नवीन गोष्टी शिकत राहणं, प्रॉब्लेम काय आहेत ते शोधत राहणं आणि आहेत त्या प्रॉब्लेमला क्रिएटिव्ह सोल्युशन कसं मिळत राहणं, माझ्या मते हे तुमच्या कामाचा खूप एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जेव्हा प्रवर्तक किंवा प्रवर्तक म्हणतो त्यामध्ये अशा पद्धतीचं कोणीतरी काम करणं ज्यांनी समाजातला एक खूप मोठा, फक्त कॉर्पोरेट्सचाच नाही, आपल्या सामान्य लोकांचाही खूप मोठा प्रॉब्लेम ज्याच्यातनं सॉल्व्ह होतोय, अशा काम करणाऱ्या व्यक्ती आय थिंक त्या खऱ्या प्रवर्तक आहेत. मी एवढं खरंच म्हणजे रिअली गर्वाने सांगू शकते की आम्ही मेड इन इंडिया फॉर इंडिया अशी कंपनी आहोत. आम्ही एकही आमचा टेक्नॉलॉजीचा भाग कुठचाही परदेशातनं आलेला नाही आहे, स्वतः आम्ही डेव्हलप केलेलं आहे. आमची टीम आमच्यावर खूप छान काम करते. काही काही लोक 15-16 वर्ष आमच्याबरोबर आहेत सुरुवातीपासून.
माझी को फाउंडर आणि मी तर सुरुवातीपासून आहोत अँड दॅट्स अ ग्रेट थिंग. 2 ऑफ अस हॅव बीन वर्किंग टुगेदर. भांडणं चिकार होतात पण आम्ही ध्येय काय आहे आपल्या लोकांसाठी आणि देशासाठी काहीतरी प्रॉपर प्रॉडक्ट निर्माण करायचं. सो दॅट इज व्हॉट वी डू. सो ते ध्येय ठेवून ना जे काय करतो आम्ही ते करतो आहे. अँड प्रत्येक एक्सपिरियन्स आता आमचे जवळजवळ 45 लाईव्ह क्लायंट्स आहेत. आता आमचं इन्सेप्शन झाल्यापासून जवळजवळ 100 क्लायंट्सबरोबर आम्ही काम केलेलं आहे. डेटा म्हणायचा तर आम्ही जवळजवळ 150 कोटी डेटा प्रोसेस केलेला आहे व्हेरियस ऑर्गनायझेशन. आता भारतातला डेटा इतका चॅलेंजिंग आहे तर आपलं प्रत्येक जे स्टेट आहे ते प्रत्येक स्टेट एका कंट्रीसारखं आहे. युरोपमध्ये कंट्र्या किती छोट्या छोट्या असतात. तो एक्सपिरियन्स जो आम्हाला इंडियामध्ये मिळाला आहे ना त्यांनी आम्हाला इतकं स्ट्रॉंग केलं आहे ना. आणि आमचे प्लॅटफॉर्म जे सॉफ्टवेअर जे आहे ते भले इंडियामध्ये बनवलेलं आहे. आत्ता इंडियामध्येच आमचं पूर्ण सगळं टर्नओव्हर इंडियाच्या मध्ये आहे. पण आता आम्ही प्रयत्न करतो आहे बाहेर जायचा. पण त्यांनी आम्हाला इतका कॉन्फिडन्स दिलेला आहे की थोडंसं बाहेरचं पॅकेजिंग वेगळं करून आम्हाला तिथं जाता येईल. पण दरवेळेला आपल्याला फीट ऑन ग्राउंड हेड इन द क्लाउड असं म्हणतात ना. आणि दर प्रोजेक्टला जे लर्निंग मिळतं ना ते परत प्रॉडक्टमध्ये घालायला लागतं आणि तो नेहमी प्रयत्न चालू असतो. तुमच्या बोलण्यामध्ये किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचं वर्णन करता तुमच्या ज्या को फाउंडर आहेत उमा मॅडम त्यांचा उल्लेख खूप प्रकर्षाने आणि सतत येतो. हा पण एक खूप गैरसमज असतो की 2 बायकांचं एकमेकींशी पटत नाही किंवा बायकाच बायकांच्या खूप मोठ्या शत्रू असतात. तर इतक्या वेळाची मैत्री आणि एकत्र सुरू केलेला बिझनेस ह्यामध्ये तुम्ही कसं बघता की ॲक्च्युली मैत्री ना ती आमच्या एक्साईटच्या आधीपासूनची आहे. स्टँडर्ड चार्टरमध्ये आम्ही दोघी एकत्र तेच कसं मी मुलुंडला राहायची ती पण मुलुंड राहायची. आमचा पहिला दिवस होता कामाला. आम्ही दोघंही जणी एकमेकांसमोर बसलो तेव्हा कोणी माहिती नव्हतं. दोघी जणी उतरलो चर्चगेटला. दोघी जणी चालत गेलो स्टँडर्ड चार्टरमध्ये आणि दोघी जणी एकमेकांच्या समोरच्या बसलो. म्हणजे मी म्हणते हा कोइन्सिडन्स नाही आहे हे काहीतरी आहे वरचं. मग दररोज आम्ही एकत्र जायचो यायचो. ती इंटरनल माझी क्लायंट होती स्टँडर्ड चार्टरमध्ये. मी जे काम करायचे ते ती वापरायची पण त्याच्यामुळे जे बॉन्डिंग झालं आमचं ना ते खूप हे. आणि ध्येय एक असतं आणि सॅक्रिफायसेस पण दोघींनी तेवढेच केलेले आहेत जसे आमच्या फॅमिलीजनी पण केलेले आहेत. पण मग या मिथबद्दल तुम्ही काय सांगू शकाल की का असं एक समाज म्हणजे सगळ्यांना वाटतं की नाही 2 बायका एकत्र सलोख्याने राहू शकत आणि तुम्ही ते स्टिरियोटाईप मोडलेलं आहे. तर तुम्ही काय विशेष पावलं घेतली त्याच्यासाठी किंवा का ते सहज घडलं? ॲक्च्युली जे मी म्हणते ना परत परत आमचं ऑब्जेक्टिव्ह व्हेरी क्लिअर होतं की आपण जे सोडलंय पाठी. आम्ही दोघींनी मोठ्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या. आत्ता म्हणजे कुठच्या तरी कंट्रीमध्ये मी कंट्री हेड वगैरे काहीतरी ती पण झाली असती. बट जे आम्हाला करायचं होतं जे आम्हाला निर्माण करायचं होतं आणि ते इंडियामध्ये राहून निर्माण करायचं होतं ते लक्ष ते ध्येय म्हणतात ना तसं ते केल्यामुळे आणि आम्ही रिअली इंग्लिशमध्ये म्हणतात थ्रू थिक आणि थिन आम्ही पर्सनली आणि प्रोफेशनली हे पर्सनली पण महत्त्वाचं आहे. पण दोन्ही फॅमिलीजसुद्धा आमच्या एकत्र आल्या आणि त्याच्यामुळे ते जमलं. आपण सतत अशी एक म्हण ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण अर्थातच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे ही पुरुष किंवा त्यांच्या फॅमिलीचा खंदा सपोर्ट असतो. तुमच्या आईवडिलांचं तुम्ही किंवा काका काकूंचं उदाहरण घेतलं की ते खूप एक लिबरल फॅमिलीमध्ये तुम्हाला वाढवलं. तुमच्या सासरकडच्यांचा तुमच्या विशेषतः तुमच्या नवऱ्याचा आणि मुलाचा वगैरे काय रोल होता या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये? बरं, आई वडील आणि सासू सासऱ्यांचं मी बोललेच आहे. नवऱ्याचा खूप मोठा रोल होता. त्याची पण सॉफ्टवेअर कंपनी आहे, त्याची पण प्रॉडक्ट कंपनी आहे. पण त्यांनी जो आम्हाला बाळणपण करू दिलं ह्या कंपनीचं सुरुवातीला त्या कंपनीच्या खालीच आम्ही चालू केलं हे काम. मग आम्हाला वाटतं की ह्या कंपनीचं काम थोडं वेगळं आहे त्याच्या कंपनीपेक्षा. म्हणून आपण ह्या कंपनीला वेगळं रूप द्यावं, वेगळं लिगल एंटिटी म्हणतात ना तसं द्यावं. आणि त्यांनी ती काम केली. तो आहे आमच्या बोर्डावर सुद्धा. बट आमच्या दोघींचं जास्ती ऑफिस ती एनकरेजमेंट त्यांनी दिली. त्यांनी आणि दरवेळेला कधी पण मला कुठे जायला लागलं, ट्रॅव्हल करायला लागलं, कधी पण
कामामध्ये उशीर होणार असता, कधी त्यांनी मला असा पाठी खेचून घेतलं नाही. आणि पुण्याला जायचा निर्णय आमचा दोघांचा होता. दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. दोघांचा आम्ही एकत्र निर्णय घेतला. पुण्याला गेल्यानंतर सुद्धा मी करत राहिले काम. आय स्टेड इन टच. तेव्हा सुद्धा त्याचा मला पाठिंबा होता. माझ्या मुलांनी पण पाठी खेचलं नाही की तू घरी थांब ना, हे नाही. पूर्णपणे अंडरस्टँडिंग. मला कळलं की थोडंसं त्याला कदाचित थोडंसं कमी मिळालं असेल, पण अगेन त्याचे आजी आजोबा असल्यामुळे मला तो खरंच त्याचा अपब्रिंगिंगवर इतकं सुपर झालेलं आहे, कारण आजी आजोबांबरोबर तो वाढलेला आहे. तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, त्यातला असा एखादा लक्षात राहिलेला प्रसंग, लक्षात राहिलेली केस आपण म्हणू शकतो? ते नावं बिवं नाही मी घेऊ शकणार, पण आम्ही बँकांबरोबर किंवा इन्शुरन्स कंपन्यांबरोबर हे करतो. तर एका म्हणजे आपले बॉडीज असतात ना जे मॉनिटर करतात की किती शेअर्स कोणाचे आहेत, IPO असला की किती लोक एका शेअरसाठी अप्लाय करू शकतात. ही पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आता लॉज आणि रूल्स खूप बदलले ज्याच्यामुळे आम्हाला कामं मिळत आहेत. ओके. पण एक काळी असं होतं की एका शेअर इश्यूला, IPO म्हणतात त्याला, एका बाईनी तिने काहीतरी ॲडव्हर्टिजमेंट दिली पेपरमध्ये की आम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स का काहीतरी, त्यावेळेला जे आय डी प्रूफ तेव्हा आधार नव्हतं, पॅन असं असेल, आम्ही तुम्हाला त्याच्या कॉपी करून देऊ का काहीतरी करू, आणि फ्री. लोक गेली तिच्याकडे. तिने सगळ्यांचे फोटो काढले, त्यांचे नाव पत्ते सगळं सगळं लिहून घेतलं आणि स्वतःचे पॅन नंबर तिने क्रिएट केले, सगळी कार्ड. शी हॅड सगळ्यांचा डेटा होता त्यांच्याकडे. मी नाव गाव सुद्धा सांगत नाही कारण ते खूप रिलेट होईल. हे ID प्रूफ्स वापरून तिने हजारोनी त्या IPOला शेअर ॲप्लिकेशन्स केले. अच्छा. आणि म्हणजे ती आणि तिचे रिलेटेड जे लोक आहेत तिच्याकडे भरपूर शेअर्स गेले त्या कंपनीचे. म्हणजे तिला तो कंट्रोलिंग हे मिळाला. आणि ते जेव्हा तो स्कॅमच झाला म्हणजे मोठा, आणि कुठपासनं तिने, आणि बाई होती तिने हे सगळं आखून सगळं ते केलं आणि जे ते उघडकीला आलं, कारण ऑब्व्हियसली मेजॉरिटी भरपूर म्हणजे भरपूर लाखांनी शेअर्स गेल्यामुळे मग त्यांची जी कंट्रोलिंग बॉडी आहे सेबी म्हणून, सेबीनी मग रूल्स बदलले आणि मॅन्डेट केलं की प्रत्येक शेअर ॲप्लिकेशन जे येतं ते अशा तऱ्हेने स्क्रीन केलं जायला पाहिजे की सविता मोडकने अप्लाय केलं तर माझ्या सविता मोडकला फक्त 5, 10, 15, 20, 25 एवढी ॲप्लिकेशन्स करता येतील. बरोबर. सविता मोडकचं नाव कुठच्याही यादीमध्ये नको, सविता मोडकचं नाव कुठच्याही ह्याच्यामध्ये नको, टेररिस्ट लिस्टमध्ये नको. हे सगळं त्यांनी ते आणलं. मग आम्ही ते पब्लिक टेंडर होतं तेव्हा बिड केलं आणि मोठमोठे दिग्गज होते तिथं, सगळे मल्टीनॅशनल कंपन्या होत्या. पण आमचं प्रॉडक्ट सर्वस्व चांगलं इन टर्म्स ऑफ क्वालिटी आणि आउटपुट झालं आणि आम्ही आता त्या एंटिटी बरोबर जवळजवळ 12+ वर्ष काम करतो. पण आणि काळ हल्ली बदलतोय, आता सगळं डिजिटल होते, फ्रॉड अजून होत आहे. म्हणजे दररोज इथं चॅलेंज, मी जे म्हणलं ना आम्हाला लर्निंग असतं आणि आमचे प्रॉडक्ट त्याप्रमाणे बदलत राहायला लागतात. पण हे असं डोकी चालतात लोकांची आणि हे असे आणि असे ते फ्रॉड्स निर्माण होतात. दॅट इज व्हॉट एक, आणि दररोज इंटरेस्टिंग केसेस येतात. अजून एक मी म्हणजे अशी यूज केस म्हणतात तसे सांगू शकते की बँकांमध्ये लोन्सला अप्लाय करतात. ओके. किंवा हल्लीचे नवीन क्विक फायनान्स निघालेत ना, TV घ्यायचा, इकडे कुठच्या तरी दुकानात जाऊन मिक्सर घ्यायचा, TV घ्यायचा, वॉटेवर. तर लोक काय करतात म्हणजे मला आठवतं एकदा आम्हाला हा प्रॉब्लेम आला होता पुढे की कोणतरी एका दुकानात जातं, तिथं अप्लाय करतं 50,000च्या लोनसाठी. मग त्याचं ते ॲक्सेप्ट रिजेक्ट होईस तो दुसऱ्या दुकानात जातो आणि तिथंही अप्लाय करतो. आणि तिथं वेगळे कागद देतो. आता कागद बदलायला सोपं आहे खूप. तुम्ही
पॅन कार्ड आपला जो नंबर असतो त्याची सिरीज स्पेसिफिकली काही काही कारणासाठी दिलेली असते. पण बहुतेकांशू ते हे असतात ना आपले लोन प्रोसेसिंग सिस्टम्स म्हणतात ना त्याला, ते त्यांना कळू शकत नाही. ते पॅन्स आणि पॅन ह्याचा पॅन आहे का चित्र बघतात, पुढचा फोटो बरोबर, तो ह्याचाच पॅन आहे का बघतात. आता सिस्टम्स ऑलरेडी बदलल्यात हे, पण तो 3-4 ठिकाणी जातो आणि कुठेतरी, आणि त्याचं ते लोन हिट होत राहतं, लोन ॲप्लिकेशन्स हिट होत राहतात वेगवेगळ्या डेटानी. कुठे कुठे मी सांगते आता सविता मोडक, कुठेतरी मी एस मोडक लिहीन, कुठे मोडक SD लिहीन, मग मी कुठेतरी माझा पत्ता ट्विक करीन. बरोबर. एका ठिकाणी माझं रस्त्याचं नाव अब्रिव्हिएटेड महात्मा गांधी रोडच्या ऐवजी MG रोड लिहीन. मग कुठे कुठे मी विक्रोळीला वेस्ट न लिहिता नुसतं विक्रोळी W लिहीन, विक्रोळी लिहीन. मुंबईचा पिनकोड सुद्धा मी अर्धवट लिहू शकते, तिथलं 79, कधी कधी 400. हे सगळा जो डेटा आहे ना, तो डेटा खूपदा हे जे ऑटोमॅटिक अप्रुव्हल सिस्टम्स असतात ना, त्यांना तो फरक कळत नाही. आणि तो फरक कळवायला आपल्याला, आणि मग हा माणूस काय करतो त्याचा ॲडव्हान्टेज घेतो. हे फार ब्रेनी लोक असतात, इनफॅक्ट कम्प्युटरच्या त्याला जास्ती माहिती असतं, आणि तो मध्ये कुठेतरी तो सुटला की त्याचे लोन्स अप्रूव्ह होतात. मग त्याच्यामध्ये त्याचा आधीची लोन हिस्ट्री मॅच करायला पण वेळ नसतो, कारण ते म्हणतात ना क्विक लोन 1 मिनिटात 2 मिनिटात असं. तर ह्याच्यासाठी लिटरली मिली सेकंदात आम्हाला अप्रुव्हल्स द्यायला लागतात. आणि मग आम्ही त्याचं लोन जातं, त्याच वेळेला पुढच्या अर्ध्या तासात त्याची किती लोन्स गेलेली आहेत, 15 मिनिटात किती लोन्स गेले आहेत, ते नाव त्याच्या नावासारखं कोणी किती लोकांनी अजून अप्लाय केलं आहे, त्याचा फोन नंबर घेऊन किती लोकांनी अप्लाय केलं आहे, हे सगळं आम्हाला ते डिड्युप्लिकेशन म्हणून आहे आमचं डिड्युप्लिकेशन प्रॉडक्ट, ते मॅच करून आउटपुट द्यायला लागतं फटाफट, जेणेकरून त्यांचे जे अंडर रायटर्स म्हणतात त्यांना ते अप्रूव्ह करायला लागतं. म्हणजे आम्हाला हे फ्रॉड्स खरंच कळायला लागतात. इन्शुरन्सचं हे घ्यायचं म्हणजे तीच मी अप्लाय केलं इन्शुरन्सला, ओके, किंवा मी क्लेमला अप्लाय केलं. मी एक क्लेम टाकीन ह्या गाडीच्यासाठी, ह्या गराजचं बिलं देऊन, गराजवाले पण हे असतात. मी मीनवाईल दुसऱ्या गराजमध्ये त्याच गाडीसाठी अजून एक ॲप्लिकेशन टाकेन. आता इथं कुठे येतं, माझा डेटा पहिला बरोबर आहे की नाही, मग ते गराजवाल्याचं नाव पत्ता तोच आहे का नाही ते बघायला लागतं, चॅसी नंबर सेम आहे की नाही ते बघायला लागतं, हे सगळं गणित मॅच होतं का बघायला लागतं, कारण फ्रॉड्स असे होत आहेत. एक खूप मी सांगते इंडियामध्ये पॉसिबली आम्ही हे सगळं पहिलंच होतं आम्ही इंडियामध्ये जेव्हा काम चालू केलं, पण आत्ताच्या घटकेला इन्शुरन्सच्या इंडस्ट्रीसाठी आम्ही जवळजवळ 35 इन्शुरन्स कंपन्या आमच्या ते प्रॉडक्ट वापरतात. IRDAI म्हणून एक त्यांची रेग्युलेटरी बॉडी आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे ते आपण रुरल एरियाजमधनं त्यांना बँकिंग जास्ती वाढवायचं, त्यांची इन्शुरन्स कव्हरेज जास्ती वाढवायचं, हे सरकारचं ऑलरेडी मॅन्डेट आहे. तर त्यांनी प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला सांगितलेलं आहे की एवढे टक्के तुमचा टोटल रेव्हेन्यू ऑफ द कंपनी शुड कम फ्रॉम गावातनं. आता त्यांचं गावाचं डेफिनेशन म्हणजे काय, दे से इट एज रुरल किंवा सेमी रुरल किंवा अर्बन सेमी अर्बन, हे क्लासिफिकेशन करायला पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट्स दर महिन्याला त्यांना द्यायला लागतात. त्या रिपोर्टमध्ये थोडंसं त्यांचं नॉन कॉम्प्लायन्स झालं त्यांना ह्यूज फाईन्स आहेत, हजारोंमध्ये फाईन्स बसतात. तर आमचं प्रॉडक्ट काय करतं, आणि ते जे क्लासिफिकेशन आहे ते त्यांचा सेन्सस डेटाप्रमाणे करायला लागतं. आता सेन्सस डेटामध्ये पिनकोड हा शब्द नसतो, त्यांचे नाव पत्ते विलेज तालुका डिस्ट्रिक्ट ह्या 3 फील्ड्समध्ये असतात. आता सगळे इन्शुरन्स कंपनीच्या ज्या सिस्टम्स आहेत, दे कॉल देम ट्रान्झॅक्शन सिस्टम्स, त्यांच्यामध्ये नाव पत्ता ॲड्रेस 1 ॲड्रेस 2 ॲड्रेस 3 सिटी स्टेट पिन असेल, विलेज तालुका डिस्ट्रिक्ट येतच नाही. पण आमचं प्रॉडक्ट इज एबल टू मॅप एव्हरी ॲड्रेस इन इंडिया विथ अ विलेज तालुका डिस्ट्रिक्ट. आणि आम्ही ते सेन्सस कोड अफिक्स करू शकतो प्रत्येक त्यांच्या, आणि ते सेन्सस कोड जे अफिक्स करतो
त्याच्यामुळे आम्ही तो डेटा त्यांच्या बकेट्समध्ये टाकू शकतो की तुमचं किती टक्के ह्या कॉम्प्लायन्समध्ये बसतं, किती टक्के नाही बसत, तुम्हाला कुठे अजून वाढवायचं आहे. अरे वा. आता ते जे प्रॉडक्ट आहे आमचं ते खरंच खूप सक्सेसफुल आहे आणि आमच्यामुळे कंपन्या जो रिपोर्टिंग करत आहेत आतामध्ये एकाही कंपनीला गेले 5 ते 7 वर्ष आमचं हे प्रॉडक्ट चालू आहे, कधीही पेनल्टी Fine बसलेल्या भरायला. नाहीत. अरे वा. नाहीत. आणि ते पूर्णपणे ॲज अ सगळी आमची प्रॉडक्ट्स आम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहेत आणि इट्स आवर कम्प्लीट IP. म्हणजे ह्या समस्यांमधनं करेक्ट नक्की मेघ काय आहे त्यातली, हो. नक्की प्रॉब्लेम काय आहे हा आयडेंटिफाय हो. करणं, हो. त्याचं नक्की उपाय काय आहे हो. ते शोधणं आणि त्या उपायाचं अंमलबजावणी करणं ह्या पद्धतीचं हो आणि तुमचं सगळं काम डेटा आहे. रिलेटेड आहे. हो. आम्ही सगळं डेटाचा कॉन्टेंट आणि कॉन्टेक्स्ट म्हणतात ना त्याच्यावरती भर देतो. म्हणजे एका प्रकारे डिटेक्टिव्हचं काम तुम्ही करता. हो. की गुन्हेगारी Yes. जी असते, Yes. गुन्हेगाराच्या Yes. एक पाऊल Yes. पुढे ठेवून आपल्याला हं. तो गुन्हा कसा Correct. थांबवता येईल येस याचा तुम्ही येस म्हणजे हो काम ॲब्सोल्युटली करता, तपास घेता असं. तपास घेता. पण मी एवढं सांगते की आम्ही डेटा बघत नाही. हम्म. आम्ही सॉफ्टवेअर बनवतो. सॉफ्टवेअर आमच्या क्लायंट्सच्या ऑनसाईट आम्ही इम्प्लिमेंट करतो. ते डेटा आम्ही बघत नाही, आम्ही डेटा टच करत नाही. आमचे सगळे APIs म्हणतात ते आमचे EXCs वगैरे APIs तिकडे असतात, कारण डेटाशी आम्हाला संबंध ठेवायचा नाही. कारण चुकून माकून डेटा आमच्याकडनं लीक झाला तर ते ॲडेड रिस्पॉन्सिबिलिटी आमची होते आणि त्यांचा डेटा ते जास्ती समजू शकतात. आमचं काम आहे आत घेणं आणि बाहेर करणं इंटेलिजंटली युझिंग आवर रूल्स. आता एखाद्या कंपनीचा सगळा डोलारा सांभाळायचा, उभारायचा, त्याच्यामध्ये अनेक चढ उतार येतात. आता आपण काही वर्षापूर्वी बघितलं कोविडचं जे सगळं संकट आलेलं, तर एक चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून ऑपरेशन्स या कंपनीची त्या काळामध्ये कशी बघितली, काय स्टेप्स घ्यायला लागल्या किंवा काय पद्धतीने तुम्ही तारून नेलं स्वतःला आणि कंपनीला या सगळ्या कठीण काळांमध्ये? ॲक्च्युली तो खूप एकतर सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी समाजासाठी तो काळ वाईट गेला, पण वी हॅव गॉन पास्ट इट आणि आता छान काळ येतोय. बट गोईंग बॅक मला आठवते 21 का 20 मार्चला का काहीतरी मोदीजींनी ते डिक्लेअर केलं. त्यावेळेला आमच्याकडे सगळे लोक कामाला यायचे ऑफिसला, म्हणजे त्यांचे डेस्क लॅपटॉप्स नव्हते. आम्ही काम करायचो बँकांबरोबर, BFSI म्हणतात त्या सेक्टरवर. सगळ्यांना इतकी डेटा सिक्युरिटीची अशी की आम्ही डेटाला ॲक्सेस कसा देऊ तुम्हाला, तुम्ही घरनं कशी कामं करणार, आणि घरी काम करायचं आम्हाला कल्पनाच करवत नव्हती की कसं काय आपण करायचं बट आम्ही लिटरली 3 दिवसांमध्ये, पण आमचे सप्लायर्स जे होते त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली. जे कुठे लॅपटॉप्स मिळाले त्यांनी ते पाठवले आम्हाला. आम्ही ते लॅपटॉप घाईघाईने हे केले. थोडंसं तेव्हाचा काळ आणि आताच्या काळामध्ये खूप फरक आहे, पण जेवढं जमलं आम्ही लॅपटॉप पाठवले लोकांबरोबर. ते STनी जात होते, कुठे कुठे जात होते, त्याच्यामुळे म्हणलं दिले लॅपटॉप. आणि अनदर मेजर थिंग इज की आमचे जे क्लायंट्स आहेत, काही क्लायंट्स आमचे खूप म्हणजे लिटरली 12 ते 15 वर्षाचे क्लायंट्स आहेत. त्यांनी आम्हाला अमाप सपोर्ट दिला. त्यांनी चक्क सांगितलं की तुम्ही तुमच्या टीमकडनं घरनं काम करू शकता. त्यांच्या सपोर्टमुळे आम्हाला हे पॉसिबल झालं की ऑफकोर्स आम्ही पण खूपच हार्डवर्क केलं. आमच्या लोकांना खूप म्हणजे ते घरी बसून काम करणं सोपं नव्हतं, पण आम्ही केलं. पण त्या क्लायंटच्या सपोर्टमुळे आम्हाला हे जमलं. पण मला सांगायचा मुद्दा म्हणजे आमचा एकही क्लायंट थ्रू आउट कोविड 20, 21, 22 साल हे टिपिकल वर्ष होते, एकही क्लायंट आम्ही गमावला नाही. एकही एम्प्लॉईनी रिझाईन केलं नाही. एकही एम्प्लॉईचा पगार आम्ही डिले किंवा दिला नाही असं झालं नाही. एकाही एम्प्लॉईला काढलं नाही. हे खूप महत्त्वाचे झालं आमच्या आयुष्यात. आणि त्याच्यामधनं आम्ही जे आलो ना ते इतकं स्ट्रॉंग होऊन आलो ना की आता आमचे क्लायंट्स आम्हाला पूर्णपणे विश्वास करतात. त्याच्यामुळे आम्ही शिकलो. ISO सर्टिफिकेशन आम्हाला आता 3रं वर्ष आहे आमचं. खूप छान झालं सगळं. आणि त्याच्यामुळे आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला, इकॉनॉमिक टाइम्स नावचा. ते
पोस्ट कोविड त्यांनी एक हे ठरवलं होतं MSME कॅटेगरीमध्ये आय टीच्यासाठी त्यांनी 3 पिलर्स ठेवले होते इव्हॅल्युएशनचे. सर्वाईव्ह वॉज द वर्ड, सर्वाईव्ह इन कोविड, मग रिवाईव्ह आणि थ्राईव्ह. अरे वा. म्हणजे आम्ही कोविडमध्ये सर्वाईव्ह झालो, आम्ही रिवाईव्ह झालोच. म्हणजे त्या जो धंदा मंद झाला होता तेव्हा लोन्स फार कमी होती, पण आम्ही डेफिनेटली आम्हाला फटका बसला ना टर्नओव्हरमध्ये वगैरे, पण त्याच्यामधनं आम्ही रिवाईव्ह झालो आणि आम्ही त्याच्यानंतर परत थ्राईव्ह झालो. क्या बात आहे. सो ह्या 3 मध्ये आम्हाला तो अवॉर्ड मिळाला. ET नावचा म्हणून त्यांनी बेस्ट MSME इन IT कॅटेगरीचा अवॉर्ड मिळाला आम्हाला. अरे वा. आता सध्या जो एक ट्रेंडिंग शब्द आहे आणि आपण सगळेच त्याचं महत्त्व हळूहळू ओळखतोय तो म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स. आपला समजा एखादा जॉब असेल किंवा नोकरी असेल तर तिकडे तुलनेने सोपं पडतं वर्क लाईफ बॅलन्स साधणं. पण जेव्हा तुम्ही को फाउंडर असता, जेव्हा स्वतःचा व्यवसाय असतो आणि इतका क्रिटिकल व्यवसाय असतो की कधीही काही इमर्जन्सीज येऊ शकतात किंवा कधी असं काही होऊ शकतं, अशा वेळेला वर्क लाईफ बॅलन्स साधणं हे शक्य होतं का वर्क लाईफ बॅलन्स ही मिथ आहे? नाही, होतं, पॉसिबल होतं. तेच मी परत जे आधी म्हटलं होतं ते परत म्हणते. मनाचं असं ठरवतो आपण की करायचं ना, तर ते सगळं पॉसिबल होतं. आणि ॲट द सेम टाईम थोडंसं तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लागतो, चॉईसेस करायला लागतात. त्या वेळेला काय महत्त्वाचं असतं त्याच्याप्रमाणे चॉईसेस करायचे आणि ते करायला लागतात. पण चॉईस म्हणजे आपण जो चॉईस करतो त्याचा परिणाम काय होणार आणि तो परिणाम कसा दुसऱ्या तऱ्हेने आपण ॲड्रेस करू शकतो का, हे जर नीट विचार केला ना तर सगळं पॉसिबल आहे. लाईक मी एक उदाहरण देते. ठाण्याला असताना जस्ट मी मुलांताना माझा मुलगा होता, 1 महिन्याचा असताना मी पुण्यात परत आले. तो 2 महिन्याचा असताना मी काम चालू करत. त्या काळी फक्त मॅटर्निटी लिव्ह 45 डेजची मिळायची. तरी मी एक्सटेंड करून 2 महिने केली. ठाण्याहून इकडे जायचं 12 तासाचा प्रवास. तर खूप मला बदल करायला लागला. म्हणजे मी जाऊन येईस्तोवर माझं ते तानबाळ माझ्या आईबरोबर असायचं. आय ॲडजस्टेड द फीड्स अकॉर्डिंगली. आय डिड एव्हरीथिंग सो दॅट आय कुड डू वॉट आय वॉन्टेड टू अँड ही वॉज कम्फर्टेबल. छोटीशी पर्सनल गोष्ट सांगते मी. बट मी दुसरं सांगते की बारीक सारीक चेंजेस थोडेसे आपल्याला काहीतरी फर्म डिसिजन घेऊन करायला लागतात. लाईक मला जमणार नव्हतं नोकरी, मग हे घरी येऊन मिहीरचं बघायचं, मग स्वयंपाक करायचा आणि सगळं, आणि ते ट्रॅव्हल टाईम. म्हणून मी त्यावेळेला माझे सासूबाई होत्या माझ्याबरोबर, आई वडील जे कोण होते ना, सांगितलं मला स्वयंपाकाला घरी बाई ठेवायला लागणार आहे, त्याच्याशिवाय माझं होणार नाही आहे. त्या काळी थोडंसं स्वयंपाकाला बाई ठेवणं वॉज अ लिटल असं का. पण मी त्यांना समजावून सांगू शकले की हे कारण आहे. मी जेव्हा परत येते किंवा जाते मला तो जो वेळ घरी असतो तो मी माझ्या मुलाबरोबरच घालवीन. मला स्वयंपाक घरात बसून नाही करायचं ते. तर हे जे असे डिसिजन्स काहीतरी चॉईसेस करायला लागतात. पण लकीली त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. हे अशा गोष्टी. मग मी पुण्याला जी गेली तो मी एक चॉईस केला. मी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची नोकरी सोडली जी मला खूप कुठे कुठे घेऊन जाऊ शकली असती. पण चॉईस केला अगेन माझ्या मुलाच्या फेवरमध्ये. त्याला ते मानवेल पुण्याचं क्लायमेट. पुण्याला त्याचा क्वालिटी ऑफ लाईफ जास्ती होईल. म्हणजे सिम्पल थिंग्स, स्विमिंगला इकडे तिकडे तो जाऊ शकला. बरोबर. जे मुंबईला पॉसिबल नव्हतं कारण डिस्टन्सेस वगैरे सगळं म्हणून. हा पण एक चॉईस केला मी. आणि चॉईसचा इफेक्ट काय झाला की मी 2 वर्ष हे केलं, फ्रीलान्सिंग केलं. पण त्या 2 वर्षात मी ही कंपनी फॉर्म करायची पण आयडिया त्याची तयारी केली. म्हणजे असं कधीही झालं नाही की मी जो चॉईस केला तो नीट वे करून नाही केलेला. एव्हरी स्टेज इन लाईफ ना तुम्ही एकटं नाही काही करू शकत. तुमच्या बरोबरची जी इकोसिस्टम आहे त्याला बरोबर घेऊन सगळं करायला लागतं. सेम मी कंपनीला सुद्धा बरोबर घेऊन जायला लागतं. काही जमतं काही नाही जमत, पण सगळ्यांना इंटरव्ह्यू करून असं करायला लागतं. आता तुम्ही कंपनीला एकत्र घेऊन
जायचं असं म्हटलात. मगाचपासून तुमच्या बोलण्यामध्ये कंपनीचा उल्लेख एक कुटुंब असल्यासारखा येतोय. बऱ्याचदा आपण असं बघतो की समजा एखादा पुरुष धडाडीचा असेल तर त्याला म्हटलं जातं बरोबर तो चांगला लीडर आहे आणि त्याला माहिती आहे त्याला काय हवंय. पण बाई जर धडाडीची असेल तर कधी कधी असा समज होतो की नाही नाही ती फारच बॉसी आहे किंवा फारच रूढ आहे बाई. तर अशा वेळेला एक बॉस म्हणून किंवा एक ऑर्गनायझेशनच्या हेड म्हणून ते तुम्ही नातं कसं जपता आणि तुम्हाला कधी हे फेस करायला लागलंय का? नातं जपायला कष्ट खूप घ्यायला लागतात हे मी नक्कीच बोलीन. पण सुरुवात आम्ही दोघींनी केली. जे लोक आले ते आम्ही दोघी असताना आलेत, आम्ही नंतर नाही आलोत. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्या दोघींच्याकडे मी म्हणतात ना फीट ऑन ग्राउंड. आम्ही अक्षरशः आधीच्या नोकऱ्या करताना हातपाय वापरून नोकऱ्या केलेल्या आहेत. जे काम केले ते आम्ही स्वतः काम केलेलं आहे. नो सो तो जो एक्सपिरियन्स येतो आणि आम्ही ज्या लोकांशी बोलतो आमच्या सम ऑफ आवर कलिग्स इन द ऑफिस, त्यावेळेला आम्ही कॉन्फिडन्सनी बोलू शकतो त्यांच्याबरोबर की आम्ही जे तुम्हाला सांगतोय भले कम्प्लिटली 100% करेक्ट नसेल पण आम्ही केल्यामुळे आमचं अंडरस्टँडिंग आहे परफेक्ट. आम्ही समजू शकतो त्यांच्याकडनं एफर्ट किती लागणार आहे. आम्ही समजू शकतो की ते जे बोलतात ते आम्हाला कळतंय का नाही, किती दिवस लागणार आहेत. सो तो जो रिस्पेक्ट आहे तो आय थिंक ह्याच्यामुळे कायम आहे. म्हणून आम्हाला कधी असे प्रॉब्लेम नाही आलेले आहेत बॉसीमुळे. रेग्युलर जे असतं आपलं डिलिव्हरेबल्स असतात, हे करायला लागतं इतक्या दिवसात, ते तर कुठच्याही कंपनीमध्ये असतं. मेल बॉस किंवा फिमेल बॉस असू शकतो. पण आम्ही असं नुसतं टपकलो नाहीये पैसे घेऊन. आम्ही कष्टाने ती कंपनी उभी केली आहे आणि आमच्या पाठच्या एक्सपिरियन्सनी तो कष्ट पॉसिबल झालेला आहे आणि आता सुद्धा दॅट इज वर्किंग. म्हणून त्याच्यामुळे हे होतंय आणि फॉर्च्युनेटली आत्तापर्यंत असं काही कधी झालेलं नाही आहे आणि नाही होणार. कारण खूपसे सिनियर आमचे कलिग्स 12, 14, 15 वर्ष आमच्याबरोबर आहेत आणि ते त्यांच्या टीमबरोबर ते पण हे करतायत. बट नाही आलेलं असं. सो आता चॉईसेस आणि वर्क लाईफ बॅलन्स या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय. तर डाऊन टाईममध्ये किंवा आता कामाचं इतकं तणाव नाही आहे तर काहीतरी शांत मन करण्यासाठी किंवा एखादा छंद असं काय तुमचं कामाव्यतिरिक्त अजून काय आवडीनिवडी आहेत तुमच्या? हो, ॲक्च्युली डिस्ट्रेस म्हणतात असं करायला नक्की. मी कुकिंगमध्ये म्हणजे वेगवेगळ्या टाईपचं कुकिंग, दररोजचं नाही पण मी खूप त्याच्यामध्ये करते. वेगवेगळे प्रयोग करते, वेगवेगळे मटेरियल. आता जसं वय वाढतंय आणि जनरली फूड कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस जास्ती व्हायला पाहिजे. कारण आम्हाला कंपनी पुढे पुढे अजून न्यायची असली तर हेल्दी पाहिजे आपण मनातनं, फिजिकली सगळं. तर नवीन प्रकारची कशी हेल्थ फूड करायचं वगैरे त्याच्यामध्ये मी खूप आहे. आणि मला खूप आउटडोअर्स आवडतात. तर मी बाहेर वॉक्सला वगैरे भरपूर जात असते. मी हॉलिडेजला जाते तेव्हा सुद्धा जास्ती करून माझं आउटडोअर्सच असतं. सो ह्याच्यामध्ये मी जास्ती, आणि मला खूप लोकांना भेटायला वगैरे आवडतं. मला खूप आवडतं. तर शनिवार रविवारला जनरली मी खूप फॅमिली, फ्रेंड्स सगळ्यांशी भेटत असते आणि दॅट्स व्हॉट आय डू. मी आधी वाचायची पण आता थोडंसं वाचन कमी झालं आहे माझं. पण दिस इज हाऊ आय स्पेंड टाईम. एवढा सगळा कामाचा व्याप आहे, एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे, म्हणजे दोन्ही तुमचा काम करतानाचा एक एम्प्लॉई म्हणूनचा अनुभव आणि आता बिझनेस स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानंतरचा अनुभव सुद्धा इतका दांडगा आहे. तर तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काय फरक वाटतो जेव्हा तुम्ही काम करत होतात आणि आता जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करताय? ओके, यामध्ये नक्कीच काहीतरी बदल काय तुमच्यात झाले हे तुम्हाला जाणवतं? आय एम गोईंग बॅक खूप वर्ष 84 ते 2000. बट मी जेव्हा काम चालू केलं तेव्हा आम्हाला काम सोडून दुसरं काही माहिती नाही असं होतं. म्हणजे जेव्हा ऑफिसमध्ये जायचं तेव्हा जे आपले समोर टास्क दिलेले असतात ते करायचे, बॉस जे सांगेल ते करायचं.
बट ॲट द सेम टाइम की प्रश्न पण विचारायचे. ब्लाइंडली असा पाटा टाकण्याचा जॉब मी ती ॲटिट्यूड कधी ठेवली नाही, कारण स्वतःची ग्रोथ तशी होत नाही. सो ते नेहमी ते होतं. आणि आपण जे काम करतो त्याच्या पुढे काहीतरी केलं त्यांनी बदल काय होऊ शकतो आपल्या कामामध्ये आणि ऑर्गनायझेशनला कसा फायदा होऊ शकतो हे नेहमी मी बघत आलेली आहे माझ्या आधीच्या नोकऱ्यांमध्ये. आणि समहाऊ दी अदर मला स्टँडर्ड चार्टरमध्ये मेल बॉस होता, पण बाकीच्या ठिकाणी लेडी बॉसेस होते. बट त्यांनी काही फरक नाही पडला. पण नेहमी एक पाऊल पुढे टाकून माझा कसा ग्रोथ होईल, माझी प्रोफेशनल ग्रोथ कशी होईल आणि ऑर्गनायझेशनची ग्रोथ कशी होईल. ऑर्गनायझेशनची ग्रोथ झाली आपल्या कामामुळे तर आपल्यालाच फायदा होतो ना. ते खूप मी समोर असं ठेवायची नेहमी. आता तेच प्रिन्सिपल मी आमच्या कलिग्सना ऑफिसमधल्या हे प्रयत्न करते. आम्ही दोघे प्रयत्न करतो की हे त्यांना तुम्ही काम करा पण कमिटमेंट आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी करा, कारण ते तुमच्या सेल्फ ग्रोथसाठी फार महत्त्वाचं आहे. ते हल्लीच्या जनरेशनमध्ये थोडंसं मला लॅकिंग वाटतं आणि हे इम्पॉर्टंट आहे. आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, कारण आम्हाला वाटतं आमच्याकडे जी येतात कॅन्डिडेट्स फ्रेशर्स म्हणून येतात वॉटेवर, की ते शिकावं. त्यांनी आमची ग्रोईंग कंपनी आहे, आमची MSME कंपनी आहे. खूप आम्हाला पुढे जायचं आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये आणि इंडियामध्ये खूप अजून ऑपॉर्च्युनिटीज आता निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही आमच्याबरोबर ग्रो झाला तर तुम्हालाच नॉलेज होईल, तुमचे स्किल सेट्स वाढतील. हे खूप आमचे प्रयत्न नेहमी चालू असतात. सो आता इतक्या मोठं करिअर तुमचं आहे, फक्त काळाने नाही तर एकंदर तुम्ही ज्या गोष्टी साध्य केल्यात त्याच्या दृष्टीनेही मोठं करिअर असं मी म्हणेन. तर आता पुढे काय, म्हणजे नेक्स्ट स्टेप काय? किंवा तुम्ही माझ्या मते तुमच्याकडे समजा कोणी एम्प्लॉई आला इंटरव्ह्यू द्यायला तर तुम्ही विचारत असाल की वेअर डू यू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 years? बरोबर. पुढच्या 5 वर्षात तुमचा हो, तू 5 वर्षाचा कालावधी बरोबर ठेवला, कारण 5 वर्षात हे आम्ही कंटिन्यू करणार आहे, आम्ही करणार आहोत. कारण आम्हाला दृश्य पुढचं दिसतंय किती वाढवू शकतो आपण आम्ही कंपनी 5 वर्षात. पण त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मी जे आत्तापर्यंत ऑब्झर्व केलेलं आहे, मी थोडंसं हाऊ टू गिव्ह बॅक टू द कम्युनिटी म्हणतात ना, आपल्याला फायदे झालेले आहेत पर्सनली प्रोफेशनली ही कंपनी रेज करून. पण बेसिक थिंग्स लाईक आता आपण आपल्या आईबाबांचं ह्याचं सगळं वी टूक केअर ऑफ देम वेन दे नीडेड अस. आपली केअर घ्यायला आपली कोणी म्हणजे मुलं सगळ्यांची जनरली कुठे कुठे गेलेली आहेत, न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत खूप. तर मला ओल्ड एज म्हणजे सिनियर सिटीजन्स करता अ व्हेरी फ्रुटफुल लिव्हिंग, नॉट लाईक अ ओल्ड एज होम मी म्हणते, पण त्यांचं सायकोलॉजिकल आणि फिजिकल पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करावी त्यांच्या भोवती, ह्याचं मला काहीतरी करायचं आहे. माझ्या आता क्लिअरिटी अजिबात नाही आहे. मी 5 वर्षांमध्ये होईल क्लिअर ते, कारण ह्याच्यामध्येच खूप वेळ जाईल, पण मला ते नक्की करायचं आहे. कारण आम्ही त्या फेजमध्ये जाऊ शकतो, पण मी ते करताना दुसऱ्यांना पण बेनिफिट होईल असं मी नक्की करणार आहे. सो दॅट इज वन थिंग. आणि दुसरं बारीक सारीक मे बी जास्ती मे बी नॅस्कॉम किंवा असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत विच आय कॅन बी अ पार्ट ऑफ. आणि ते काही काही बारीक सारीक गोष्टी MSME कंपनी म्हणजे त्याच्यासाठी रूल्स आणि लॉज गव्हर्नमेंट डज. खूप मोदी सरकारने आता छान छान केलेल्या आहेत गोष्टी आपल्यासाठी, पण ते लोअर लेवलला आमच्यासारखी MSME कंपन्यांना त्याचा कसा इम्पॅक्ट होतोय, त्याचा उपयोग होतोय का आत्ताच्या काळात, किंवा ते थोडंसं रिप्रेझेंटेशन करून चेंज करून अजून उपयोग होऊ शकतो का, हे मला वाटतं मी करू शकीन. म्हणजे दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. आता अँटी मनी लॉन्ड्रिंग खूप प्रेशर आलेलं आहे सगळ्यांच्यावरती, पण अँटी मनी लॉन्ड्रिंगला सुद्धा जो डेटा येतो, ती नावं कशी असतात, कुठच्याही फॉर्मॅटमध्ये असतात. वी हॅव टू ऑल्सो मॅच विथ पॉलिटिकली एक्सपर्ट पर्सन, पेप लिस्ट म्हणून असते. त्याच्यामध्ये प्रत्येक जे लोक इलेक्शनला उभे राहतात त्यांची नाव माहिती असते, पब्लिक असते ती. पण ते जर असले तुमच्या डेटाबेसमध्ये तर रेड फ्लॅग होतो.
व्हॉट एव्हर रिझन्स त्यांचं ते RBIचे काहीतरी रूल्स असतात, मॅन्डेट्स असतात हे ते. बट सगळं हे डेटा करून ते आपल्याला मॅच करता येईल. दोन्ही सेम प्लॅटफॉर्मला यायला लागतात आणि ते मॅच करणं खूप कठीण असतं आणि इंडियाचा डेटामध्ये अजूनही कठीण असतं. तर ते खूप खूप आमचं डिव्हेलप झालेलं आहे प्रॉडक्ट. आमच्या टीमनी खूप डिव्हेलप केलेलं आहे. उमा इज आ टेक्निकल मेंटोर, शी गाईड्स द होल टेक्निकल टीम. हे ह्याच्यामुळे पॉसिबल होतं आहे. आम्ही ते AMLचं आता नवीन प्रॉडक्ट करतो आहे. आम्ही दुसरं प्रॉडक्ट म्हणजे आता सोशल क्लासिफिकेशन. जसं हे IRDAनी फायनान्शियल इन्क्लुजनसाठी रुरल एरियाजमध्ये तुम्ही मिनिमम एवढं बँकिंग पाहिजे, मिनिमम इन्शुरन्स कव्हरेज पाहिजे, तसं रुरल क्लासिफिकेशनमध्ये काही ऑक्युपेशन्स असतात. म्हणजे चांभार किंवा इवन गिरणीवाला असे सगळे काही पण लिहिलेलं असतं. ते काही त्यांचे जे प्रोफेशन्स आहेत, काही जे क्लासिफिकेशन त्यांना वेगळ्या तऱ्हेने ट्रीट करायचं आहे. जेव्हा तुम्ही त्यांना लोन्स देता किंवा त्यांचं बँकिंग रिलेशनशिप्स किंवा इन्शुरन्स, पण ते कॅटेगराईज करायला ह्या मोठ्या मोठ्या सिस्टम्समध्ये वाव नाही आहे. बरोबर. मग ते पण एक नवीन प्रॉडक्ट आम्ही आता तयार केलेलं आहे. सो आम्ही रिस्पॉन्ड करतोय की स्टॅट्युटरी, मॅन्डेटरी, कॉम्प्लायन्स रिलेटेड काय आपल्याला आता करू शकतो. नाही आणि करायची गरज आहे आणि ते आम्ही डिव्हेलप करतो आणि म्हणून ते जे पुढचे 5 वर्ष आहेत ना, हे सगळं करण्यामध्ये जाणार आहेत. सो आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत, पण शेवटी जाता जाता एक प्रश्न विचारते. समजा एका वाक्यात तुमच्या सक्सेसचा मंत्र तुम्ही आम्हाला देऊ शकलात तर तो काय असेल? बापरे, म्हणजे मी एवढं काही असं अजून मला खूप करायचं आहे. तरी पण जे आत्तापर्यंत माझी जर्नी आलेली आहे त्याचं मी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे फोकस. आपल्याला काय करायचं त्याच्यावरती फोकस पाहिजे. मग आपण ते डिटर्मिनेशननी त्याची पावलं कशी टाकायची त्या फोकसच्या पुढे ते अचीव करायला. आणि कमिटमेंट, म्हणजे कमिटमेंट टू द कॉज म्हणतात ना, तर कमिटमेंट टू द फोकस. आपल्या कामावर निस्सीम प्रेम, निस्सीम भक्ती आणि धडाडी यामुळे आपण स्वतःचा, आपल्या कामाचा, आपल्या व्यवसायाचा विकास करू शकतो. हे जसं मॅडमकडनं आपल्याला आज कळलं, त्याच बरोबरीने आपल्या समाजात, आपल्या देशामध्ये नक्की काय उणीवा आहेत आणि त्यासाठी आपण काय चांगलं करू शकतो, काय सकारात्मक कामं करू शकतो आणि कसं आपल्या व्यवसायाबरोबरच आपल्याला देशाला सुद्धा आपण एक पाऊल पुढे नेऊ शकतो आणि यासाठी सतत झटत राहावं लागतं, हे आज मॅडममुळे आपल्याला कळलं. मॅडम इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्या प्रवर्तक स्त्रिया आतापर्यंत आमच्या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना आम्ही एक छोटीशी भेटवस्तू देत असतो आमची आठवण राहावी म्हणून. ते म्हणजे आमची मैत्रीण आहे, खूप उत्तम चित्रकर्ती प्रज्ञा राजे यांच्या शंख या सिरीजमधलं हे एक छानसं चित्र. खूप छान, थँक्यू सो मच. आणि याच मी सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छिते. बेसिकली स्मृतिगंध, जाई काजळ आणि प्रोवर्तन टीम, म्हणजे तुमच्यांचा खूप खूप आभार. थँक्यू सावनी, थँक्यू टीम. जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी या मालिकेचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. हा भाग तुम्हाला स्मृतिगंधच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर बघता येणार आहे. अजून अशा प्रवर्तक स्त्रियांशी संवाद तुम्हाला ऐकायचे असतील तर स्मृतिगंधला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्हाला अजून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा, त्या आमच्यापर्यंत पोचवत राहा. तर स्मृतिगंधला असंच भरभरून प्रेम देत राहा. धन्यवाद. धन्यवाद.